चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जानगर नेरी वार्ड क्रमांक 6 आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उचललेली भीषण आग. काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गावातील डम्पिंग पटांगणात अज्ञात व्यक्तीने कचऱ्याला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. या कचऱ्यात ई वेस्ट, मेडिकल वेस्ट, केमिकल वेस्ट आणि घरगुती घातक कचऱ्याचा समावेश होता. परिणामी संपूर्ण परिसर दाट धुक्याने व्यापला गेला आणि गाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडले. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. परिस्थिती गंभीर होत असताना गावातील युवक पुढे सरसावले. चेतन चौधरी आणि कुलदीप भागडकर यांनी तात्काळ ग्रामपंचायत प्रतिनिधींना माहिती दिली. मात्र मदत न मिळाल्याने युवकांनी स्वतःच आगीवर नियंत्रण मिळवण्याचा निर्णय घेतला. रिंकू सिंग मेहरा यांच्या घरून बोरिंगद्वारे पाणी उपलब्ध करून तब्बल 200 फूट पाईप जोडण्यात आले. गावातील युवकांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या धाडसी मोहिमेत उषाताई आवळे, अनुज भागडकर, चैतन्य कुमरे, साहिल चौधरी, श्रीकांत रणवीर, दीपक आवळे, युवराज सिंग मेहरा आणि संघर्ष रामटेके यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. दरम्यान ग्रामस्थांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. ऊर्जानगर नेरीतील ही घटना प्रशासनासाठी मोठा इशारा ठरत आहे. आता प्रश्न एकच, जबाबदारी कोण घेणार?